Hello, dear students. Today we are going to learn about a very interesting lesson of 9th standard, Unit 2, 2.5, a play. A play म्हणजे नाटक. दोन पार्ट्समध्ये आपण हा लेसन बघणार आहोत. सो वी विल स्टार्ट पार्ट 1. Scene 1. A king's court. The court awaits the arrival of the king. Two guards are standing from right of the stage. बघा प्रवेश 1. राजाचा दरबार. दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत आणि स्टेजच्या उजव्या बाजूला समोर दोन पहारेकरी उभे आहेत. सी फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी. टू द सेकंड गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकऱ्यास सांगतोय, सावधान, राजेसाहेब येत आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट? लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय ॲम ॲट ईज ऑल डे दो आय ॲम अ गार्ड. दुसरा पहारेकरी काय म्हणतोय बघा, कोणाला इथे सावध व्हायचं आहे? या भूमीत म्हणजे या राज्यात जीवन असे खूप लांब मोठी अशी झोप आहे. मी निवांत असतो, काही काम नसते. दिवसभर काही काम त्या ठिकाणी त्याला नसते. पहारेकरी असलं तरी तो काय सांगतोय, मी निवांत आहे. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. इट वूड एनलायवन द ॲटमॉस्फिअर. पहिला पहारेकरी पुन्हा काय म्हणतोय बघा, किती कंटाळवाणं आहे हे. आज या दरबारात काहीतरी मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण उल्हासित होईल. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. एंटर द डिसेपल लुकिंग अराउंड. दुसरा पहारेकरी काय म्हणतोय, असं काही नाही झालं तर मला तितकाच आनंद होईल. म्हणजे दुसरा पहारेकरी काय सांगतोय, असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. तेवढ्यात एक शिष्य सगळीकडे पाहत पाहत त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे. फर्स्ट गार्ड, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव युअर आयडेंटिटी. काय म्हणतोय तो पहिला पहारेकरी, थांब, कुणी परका दिसतोस तू, स्ट्रेंजर आहेस, तुझी ओळख सांग. डिसेपल काय सांगतो बघा, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर, a disciple of the white sage from the Ghangor forest which lies to the east of your kingdom. काय सांगतो तो शिष्य, बरोबर आहे तुझं, मी पाहुणाच आहे इथे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या विद्वान साधूचा मी कोण आहे, शिष्य आहे. फर्स्ट गार्ड त्याला विचारतोय, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? येथे का आला आहेस? डिसेपल काय सांगतो बघा, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चॉपट. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन्स. तो काय सांगतोय शिष्य, की हे अंधेर नगरी राज्य आणि त्याचा राजा चौपट यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात. ही गोष्ट ऐकून तर मी थक्कच झालो. काही गोंधळ नाही आणि कटकट नाही, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. फर्स्ट गार्ड काय म्हणतोय बघा, यू हॅव हर्ड राईट. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. पहिला पहारेकरी काय म्हणतोय, बरोबर ऐकलेस तू. आमच्या या राज्यात सर्वात महाग किंवा उंची आणि स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. काय सांगतोय बघा, टकासेर भाजी, टकासेर खाजा, म्हणजे आपण तर त्यामुळे खूप खुश आहोत. आयुष्य या ठिकाणी खूप सोपं होतं त्याने. तर डिसेपल बघा काय सांगतोय, सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. ते बरोबर आहे. तेव्हा याच राज्यात वास्तव करावे, याच राज्यात राहावं, ही छान कल्पना आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट.
पण आता लहानाच्या अगोदर तो काय म्हणतोय, पण आज प्रथम मी दरबारात हजर राहावं आणि महाराजा चौपटला आदरपूर्वक मुजरा करावा म्हणतो आणि त्यासाठीच तो त्या ठिकाणी आलेला आहे. सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. दुसरा पहारेकरी काय सांगतो त्याला, एक रांग आहे, त्या रांगेकडे बोट दाखवून त्याला सांगतो, तुम्ही तिकडे रांगेत उभे असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्न्ड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. मेक वे फॉर द किंग, बाव टू द रॉयल मोनार्च. पडद्यामागून मोठ्या आवाजात, लोक हो ऐका, सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत हो. राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषात आवाजात राजे चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात. किंग, लेट द कोर्ट बिगिन. राजा काय म्हणतोय, दरबाराचा आरंभ होऊ द्यात. फोर्थ गार्ड मेसेंजर, द फर्स्ट कंप्लेंट. चौथा संदेशवाहक पहारेकरी पुढे आलेला आहे आणि तो आवाज देऊन सांगतोय, पहिला फिर्यादी. थीफ, पहिला फिर्यादी कोण आहे, थीफ, एक चोर आहे. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. न्याय, हे थोर महाराजा, मला न्याय हवाय, मी न्यायाची भीक मागतो. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. राजा त्याला विचारतोय, काय आहे तुझी तक्रार. थीफ, in this great land of Andher Nagri, my friend and I have been truly hardworking, honest thieves. काय म्हणते बघा चोर आता, महाराज, या महान अंधेर नगरीत मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. आणि इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणाने करीत आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि त्याचं आम्हाला काय फळ मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन दिस वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस वेन ऑल इज फॅमिली वी आर अवे. काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टाने आम्ही भोग पाडलं, होल. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस when suddenly the wall collapsed. आणि माझा मित्र त्या भोकातनं घरात डोकावून पाहायला लागला तर अचानक ती भिंत कोसळली. वेल्स लाऊडर, अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. जोरजोरात तो ओरडतोय आणि काय सांगतोय की आणि माझा मित्र तिथल्या तिथे त्या भिंतीखाली मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. काय म्हणते बघा तो, माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला भागीदार मी गमावला आहे. ओ किंग, इट्स अ मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच बिग वॉल्स. त्यामुळे हा दोष कोणाचा आहे, राजेसाहेब? अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. किंग, फेच द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग्ड. राजा काय सांगतोय, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा, प्राणासाठी प्राण, त्या व्यापाऱ्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बाउज बिफोर द किंग. तिसरा पहारेकरी जातो आणि व्यापाऱ्याला घेऊन येतो. व्यापारी आल्यानंतर राजाला मुजरा करतो. मर्चंट, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. व्यापारी काय सांगतोय बघा, हे महान राजा, कृपा करा, या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही.
माय हाऊस हॅड बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर नव्यानेच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. त्यामुळं काय सांगतोय तो, निष्काळजीपणानं आणि अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या गौंड्याचा हा दोष त्या ठिकाणी आहे. किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. ही मस्ट हँग फॉर इज फॉल्ट. राजांनी आता आज्ञा केलेली आहे, हुकूम केलेला आहे की त्या निष्काळजी गौंड्याला ताबडतोब हजर करा. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द ब्रिकलेअर. दुसरा पहारेकरी जातो आणि गौंड्याला घेऊन येतो. ब्रिकलेअर, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, निलिंग टू द किंग, हॅव मर्सी. गौंडी आलेला आहे. काय म्हणतोय गौंडी बघा, राजापुढे गुडघे टेकून, अतिदयाळू देवा महाराजा दया करावी. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज. मी भीक घालतो, मला सुळावर चढवू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. काय म्हणतोय बघा, मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला, हे मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हे काही माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाही. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. काय सांगते बघा आता तो, विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं आणि हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. किंग, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. राजाने काय आज्ञा केली, त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलावून आणा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याने आपले प्राण देऊन मोजलीच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. पहिला पहारेकरी जातो, चुना बनवणाऱ्याला घेऊन येतो. तो धावतच येतो आणि राजापुढे लोटांगण घालतो. मॉर्टर मेकर वेलिंग लाऊडली. मॉर्टर मेकर चुनेवाला आलेला आहे, मोठ्याने आक्रोश करत आहे. फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. क्षमा करा दयाळू राजे, हो मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन हू विल लुक आफ्टर देम. काय सांगते बघा, मला बायको आणि 2 लहान मुली आहेत, त्यांच्याकडे कोण बघेल. युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. राजाने काय सांगितले, अरे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला आहे, त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजेस. मॉर्टर मेकर, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. काय सांगतोय चुनेवाला, नाही 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 महाराज, मला दोषी धरू नका. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. आय वॉज हेल्पलेस. काय सांगते बघा आता, त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं, माझा नाईलाज झाला. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. मग काय सांगतो आहे आता बघा, हा त्या युजलेस म्हणजे निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे. किंग, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. राजाने पुन्हा हुकूम दिला आहे, त्या कुंभाराला ताबडतोब इथे आणण्यात यावं. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. अशी निरुपयोगी भांडी बनवणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. चौथा पहारेकरी जातो आणि कुंभाराला घेऊन येतो. पॉटर कॉवरिंग बिफोर द किंग. कुंभार आलेला आहे, राजापुढे घाबरून जाऊन उभा राहतोय तो. युअर मॅजेस्टी, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. महाराज, या गरीब कुंभारावर दया करावी.
I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांडं चांगलं नव्हतं हे कबूल. बट आय एम नॉट गिल्टी. पण काय सांगतोय? पण माझी चूक नाही, मी दोषी नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग द पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. का म्हणतोय बघा तो, मी दोषी नाही आहे. मी जेव्हा ते भांडे घडवत होतो तेव्हा पैंजणाचा गोड नाजूक आवाज मला ऐकू आला. सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा तो आवाज होता. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू व्हाईट. त्या मुलीच्या पैंजणाचा आवाज होता. तिच्यामुळे काय झालं की भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं थोडंसं पैंजणाचा आवाज आल्यामुळे दुर्लक्ष झालं आणि त्या भांड्याचं तोंड काय झालं? मोठं झालं. अगेन नाव सी किंग. ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. राजाने पुन्हा एकदा आज्ञा दिली, त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या अगदी लगेच. गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या मुलीला सुळावरच चढवली पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला पहारेकरी जातो आणि सावकार आणि त्याची मुलगी यांना घेऊन येतो. मनी लेंडर इन अ डिस्परेट व्हॉइस. ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर. सावकार आलेले आहेत. राजे महाराज, माझ्या मुलीला सोडा हो. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलते एक मूल आहे आणि पुढच्या सोमवारी तिचे लग्न आहे. डॉटर. ओ डू नॉट फ्रेट फादर. मुलगी काय सांगते? अहो बाबा, घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी. राजे मला फासावर देणार नाहीत. टू द किंग. Your most esteemed highness, I rarely step outside the threshold of my home. काय सांगते मुलगी आता? सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते. But as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. पण माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि माझे दागिने तर तयार नाहीत. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. The potter's shop is on the way. काय सांगते ती बघा आता, की तिचे दागिने तयार नाही आहेत आणि सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी जात होते. कुंभाराचं दुकान वाटेत आहे, पण माझा नाईलाज होता. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornaments on time, I would not have been forced to go to past the potter's shop. काय सांगते बघा आता ती मुलगी, माझा नाईलाज होता. खरं तर सगळा दोष त्या सोनाराचाच आहे. त्याने जर वेळेत माझे दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावे लागले नसते. किंग. Then send for the goldsmith and without any delay he must be hanged. काय सांगताय त्याला राजा? मग त्या सोनाराला आणायला कोणीतरी पाठवा आणि उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. सो हिअर पार्ट फर्स्ट फिनिश्ड. व्हॉट विल हॅपन्ड वी विल सी इन द नेक्स्ट पार्ट, अंधेर नगरी अँड चौपट राजा. पुढच्या पार्टमध्ये काय होणार आहे ते आपण बघूयात. खरं तर अंधेर नगरी आहे आणि त्याचा चौपट राजा.